आज मी तुम्हाला फ्लावर, वाटाणा आणि बटाट्याची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यामध्ये थोडं तेल काढून घेऊया। थोडं म्हणजे अर्धी पळी काढायचं। आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी पण चालेल आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा एक चमचा मोहरी टाकायची। मोहरी एकदम बारीक आहे। छोटा एक चमचा जिरं टाकायचं। थोडीशी टाकायची हिंग पावडर। त्यात टाकायची आपल्याला कढीपत्ता, एक मीडियम आकाराचा कांदा। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा हलकासा भाजलेला आहे। अर्धा चमचा आलं लसूण कुटून घेतलेला आहे। पेस्ट जरी टाकली तरी चालेल। अर्धा चमचा टाकायचं। परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचे टोमॅटो, ते पण चांगलं परतून घेणार आहे। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी हळद, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, मिक्स करून घेते। मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यात टाकणारे जिरे धने पावडर 1.5 चमचा टाकणार आहे। सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। कांदा लसूण मसाला 1.5 चमचा छोट्या आकाराचा, तिखटाप्रमाणे टाकू शकता। मिरची पावडर जरी तुम्ही वापरली तर चालेल। जो तुमचा आवडता मसाला आहे तो वापरायचा। फ्लावर, वाटाणा आणि बटाटा हे सगळे मिळून अर्धा किलो आहे। परतून घेते चांगलं। मसाल्यामध्ये 2 मिनटं चांगलं परतून मी घेतलेलं आहे सगळं। ह्याच्यामध्ये एक वाटीभर पाणी टाकणार आहे। नाही टाकलं तरी पण चालू शकतं, नुसत्या वाफेवर पण शिजतं। जरा थोडीशी घाई वगैरे असेल ना तर मग थोडं पाणी टाकून शिजवायचं। झाकण ठेवणार आहे थोडंसं असं तिरकं। गॅस केलेला आहे मी एकदम बारीक। एक 5 ते 7 मिनिट आपण झाकण ठेवूया। बारीक गॅसवर बघा, बरंच तर 10 मिनटं होऊन गेले झाकण ठेवलं तर। एकदा हलवलेलं सुद्धा आहे। मस्त बघा असे झालेले 10 ते 12 मिनटं लागते ते। हे बघा बटाटा पण चांगला शिजला आहे। फ्लावर हे बघा, फ्लावरचं तर लगेच तुकडे होतात असे। हे बघा साईडला जातात असे। आता तुम्हाला हवं असेल तर थोडं शेंगदाण्याचं कूट टाकू शकता। तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकू शकता। खूप चविष्ट होते। जास्त काय साहित्य लागत नाही, काय नाही, कमी साहित्यामध्ये झटपट अशी ही रेसिपी दाखवलेली आहे। ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।